प्राण्यांची टेलिपॅथीनी बोलतोस. एव्हरी टाइम मी नवीन नवीन पेटसोबत, पेट पेरेंटसोबत किंवा झाडांसोबत, जमिनीसोबत बोलत असतो. मलाच स्वतःला शॉक लागत असतं, मलाच स्वतःला आश्चर्य होत असतं की हे कशा काय शक्य आहे. त्या पेटनी असं काहीतरी घरातलं रिव्हील केलं. माझ्या घरी चोरी झाली आहे. 2 लोकांकडे चावी असते. मग लिओला विचारलं, हे दोघांमध्ये कोणीच काहीच नाही केलंय. नाही, अजून एक माणूस येतो ना घरी, खूप पूर्वी वर्षापासून तो चोरी करून आलाय. काकूंनी मला सांगितलं की पाळीव प्राण्यांबरोबरचे त्यांचे अनुभव सांग. जेन्झीला असं वाटतं की इट्स कूल टू हॅव अ पेट. ते म्हणतात की हिला सांगा की कुठला मुलाचा नादी लागू नको, तो मुलगा तुझ्यासाठी बरोबर नाहीये. एवढी डिटेल्स मध्ये जातात आणि मला सांगावं लागतं. आणि एकदा मी ब्लॉक झालो होतो त्याच्यामुळे, कारण खूप जास्तच डिटेल देऊन टाकली. झाडांशी पण संवाद करतो का तू? पुण्यात डेक्कनला एक गृहस्थ राहतात. मोठं गार्डन आणि फ्रुटिंग आणि फ्लावरिंग सडनली बंद झालं. तर मी जेव्हा गार्डनशी बोललो तेव्हा गार्डनने सांगितलं की इथे एक लहान मुलगा आमच्यासोबत खेळायचा, आता तो आम्हाला दिसत नाही. त्यांनी सांगितलं की 2023 ऑक्टोबरमध्ये माझा मुलगा हॉस्टेलला गेला. एक्झॅक्ट दॅट टाइम ओनली झाडांनी फ्रुटिंग आणि फ्लावरिंग बंद केली. त्या पेटनी काहीतरी सांगितलं खूप महत्वाचं, घरामधलं काहीतरी असं फ्युचर होणार ते टळलं. एक पेट होता, पळून गेला होता. मी 3-4 दिवसानंतर येईल. जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत घरातल्या लोकांना सांगा की बाहेर पडायचं नाही. जिथे शेती करायचे त्याच जागेला आग लागली होती. जे काय ते गोष्टी आपल्याला सांगतात त्याचा काहीतरी अर्थ आहे. आधीचा जन्म, गतजन्म कुठला होता आणि पुनर्जन्म कुठला घेणार आहे असं सांगतात. म्हणजे अशा प्रश्न बरेच वेळा मला विचारतात की मग असं कधी झालंय का की 2 पक्षी बोलतात त्यांचे आणि तो संवाद तुझ्या कानावर पडलाय? मी ऐकत असतो. कधी कधी ते गॉसिप पण करतात. 2 कुत्रे गॉसिप. घरी काय चालू आहे तेव्हा पण ते म्हणतात की आपण कोणासोबत आलो, याचं काय आपल्यामध्ये लक्ष नाही. तर रोज प्लॅन म्हणतो की ह्या घरामध्ये एक स्त्री आहे, ती पूर्ण दिवस घरी राहते, काही एक्सरसाइज वगैरे करत नाही. इमारत, जमीन ते पण बोलतात. दीवारों की भी आंखें होती, इट्स ट्रू. आता मला सांग, या खोलीमध्ये तुला एखादी भिंत किंवा काय सांगताय, तू जरा स्टडी कर. शुअर. बघा, मला एक ही जी भिंत आहे ना, ही भिंताला मला असं वाटतं की